सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे माझा बर्थडे, 11 एप्रिलला माझा बर्थडे असतो। तर माझ्या सबस्क्रायबरनी फेसबुक इंस्टाग्रामवरच्या या सर्वांनी ना खूप छान असं विश केलं, सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। त्यासाठी सगळ्यांची मी खूप आभारी आहे। तर आम्ही म्हणजे आज आहे गावाकडची जत्रा, जंक्शन लासूरने बोरी असं चिखली फाटा आहे, सलग आठवडाभर जत्रा चालूच असतात। मग आमचं चारूच्या पप्पांना 3 दिवस सुट्ट्या पण आहेत, त्यातल्या त्यात मुलांना पण सुट्ट्या आहेत। तर चारूच्या पप्पा म्हणले तिकडं गावाकडे केक कापू। माझा बर्थडे काय एवढा मोठा कोणी करत नाही आणि मला पण नाही आवडत करायला, मी काय लहान मुलगी नाही। तर त्यातल्या त्यात माझ्या मैत्रिणींचा फोन आला की आम्ही केक वगैरे आणतोय, तू ये घरी। तर आता घरातले सगळे कामं वगैरे आवरून त्यांच्याकडे चालले, त्यांच्याकडे गेल्यानंतर केक कापून गावाकडे जाणार आहे। यथार्थच्या मम्मीनं न सांगता माझ्या परस्पर ते कपडे घेऊन आलेत, त्यांची पण मी खूप आभारी आहे। गिफ्ट्स पशी काहीच नसतं बघायला गेलं तर, पण त्यांनी माझ्यासाठी एवढं करतायत त्याचं बघून मला खूप आनंद होते। मी खूप हॅप्पी आहे की माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी एवढं काय करतायत आणि मला खरंच खूप छान वाटतं असं माझ्यासाठी कोणी काय केलं तर। बघू आपण केक कसा कट करतो, काय त्यांनी तयारी केली। आणि यथार्थच्या मम्मीला मी सांगितलं नाही, त्यांना धन्यवाद बोलायचं लक्षात राहिलं नाही। धन्यवाद गिफ्ट्स दिल्याबद्दल। त्यांना माहिती होतं मला आता या कपड्यांची गरज आहे, म्हणजे ॲक्च्युली आहेत माझ्याकडे कपडे भरपूर, पण त्यांना असं बोलता बोलता 1-2 वेळा म्हणले होते माझ्याकडे लेगीज आणि टॉप संपले, तर त्यांनी लेगीज आणि टॉपच आणून दिले। थँक्स। ते पण गावाकडे गेलेत, मग आम्ही एकटंच होतो केक कापायला म्हणून गावाकडे चालले। त्यांना पण माझ्याकडं हॅप्पी जर्नी। आठवडाभर आता त्यांची आमची गाठभेट काय पडत नाही। आता आलोय आम्ही संग्राम काकाच्या घरी। संग्राम काकाने बोलवलं होतं सेलिब्रेशनसाठी। तर बघा असा केक आणलेला आहे शिंदू काकूंनी, त्या आंटी बसले, असे फ्रेंड्स आहेत बघा आंटीचे। तर आता वावळायचं सुरू आहे। 3 महीने पैसे बाद में सोच नहीं है क्या करना। मतलब गाडीवर कट करायचं वाटर प्युरिफायरचं पाणी पण आहे, इथनं चालते पाणी जाऊन घेऊन येऊ का? दाबायचा दाबू का? मग शेजारी प्रणव इकडे की कुठे गेलता? शाळेत गेलता का पप्पा? इकडे बघ, गेले तू नाही गेला पप्पा बरोबर? आम्ही जाऊन फिरून आलो। फिरून आला होय? कॅडबरी खाल्ली का? नाही, पण कच्ची खाल्ली। अरे बापरे, सपोर्ट अच्छा है। सपोर्ट मैडम या सपोर्ट बहुत आहे। फोटो काढ क्या? हां तिकडे पहा, ते बसले पोरते म्हणून तुम्ही काय करताय असे बघा ना। व्हिडिओ घेताय का काय करताय सांगा। केक आहे चांगलं केक खात नाही, खात नाही चांगले केक खराब साखरच खातात निघाला असेल पूर्ण। I can see. Happy birthday to you. Happy birthday dear Shubhangi. Happy birthday to you. खाल्ला
अरे बघा माझ्या दोन्ही मैत्रिणींनी कविता अँड कार्तिकची मम्मी यांनी छान अशी बड्डेची तयारी केली होती, केक वगैरे आणून. त्याचसोबत आमच्या गावच्या शेजारच्या पण भेटले, त्यांच्याबरोबर बोलणं झालं. त्यांनी नेमक्याच वरती राहायला आहे म्हणून निघालं. छान असा बड्डे केला आहे. आता निघालोय गावाकडे. खूप लेट झाले, सगळी तयारी केली होती पण बघू आता गावाकडे काय तयारी करतो. मी तर केक कापल्या म्हणल्यावर मला तर नाही वाटत गरज गावाकडे पण केक कापायची. एवढी काय मी लहान मुलगी नाहीये. आपला आता इथं भाऊजींच्या घरी आले बघा लासुरण्याला. तर लासुरण्याला यांनी पण केक आणलाय. नवऱ्याने काही गिफ्ट पण दिलं नाही, साधा केक आणला नाही, साधी चॉकलेट दिली नाही. बघा असे असतात नवरे. कोणाकोणाचे कमेंट करून सांगा. साधा केक नाही, फक्त विश केलंय 100 वेळा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. ह्यातच खुश मार्च थोडी चालू आहे. तर बँकेवाल्याचे 3 महिने झालं पगार काढले म्हणून असा केक आणलाय पप्पाने. बँकेवाल्यांनी कमेंट करून हे क्रॉकरी सेट काकानी आणि मी आणलेला आहे. व्हिडिओ काढताना खुदा हॅपी बर्थडे असा फेस केलाय.